स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक या संस्थेच्या वतीने आजचा दिवस क्रांतिकारकांचे चरित्रकार विष्णू श्रीधर जोशी यांची 102वी जयंती, त्यानिमित्त त्यांच्याबद्दलची थोडीशी माहिती, त्यांच्याबद्दलचं थोडंसं चिंतन आपण या कार्यक्रमामध्ये करणार आहोत. आणि क्रांतिकारकांचे चरित्रकार म्हणजे इतिहासामध्ये एक अतिशय विलक्षण महत्वाचा असा हा मुद्दा आपल्याला समजून घ्यायचा आहे. रामदासांनी असं म्हटलंय की सतरा कवींचा जोजाला तरी कैसा जगदोद्धार. म्हणजे आज रामचंद्राचा पराक्रम आपल्याला माहिती आहे, त्याचे गुण आपल्याला माहिती आहे. याचं मुख्य कारण असं आहे की ते वाल्मिकींनी समकालीन माणसाने लिहून ठेवलंय. भले ते काव्यात असेल पण तरी ते लिहून ठेवलंय. व्यास, वाल्मिकी किंवा इतिहासामध्ये साधारण भारतीय इतिहासामध्ये त्या मानाने यथार्थ इतिहास लिहिण्याचं प्रमाण कमी होतं. काव्य आहे, नाटक आहे, अशा वेगवेगळ्या ललित वाङ्मयातून बराचसा इतिहासाचा भाग आपल्याला कळला. पण इतिहास म्हणून पुरावे देणं किंवा नीट नोंदी करणं हे फार कमी आहे, त्या मानाने कमी आहे. पण हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ असं म्हणतात. इतिहासाची पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती होत असते. आणि म्हणून उद्या काय होणार आहे, पुढे काय होणार आहे, भविष्यात काय होणार आहे, याचा जर आपल्याला अंदाज घ्यायचा झाला तर मागे काय झालं होतं, मागे कोण कोण कसं कसं काय वागलं होतं याची माहिती असणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि इतिहास हा शब्द असा आहे, इति म्हणजे हे असं असं घडलं. काय घडलं, दोन त्याला दोष असतात. एक म्हणजे कोण लिहितं. कधी कधी एखाद्या माणसाबद्दल द्वेष मनामध्ये असणारा ज्यांनी जर लिहिलं तर तो फक्त वाईट बाजू सांगतो. आणि एखादा जर भाट चाटुकार किंवा खुशामत थोर असा लेखक असेल तर तो फारच वाढवून वगैरे असले नसलेले सगळे गुण चिकटवून एखाद्याचं चित्र रंगवतो. यथार्थ इतिहास जसं घडलं तसं असं लिहिणं हे फार कमी वेळा घडलंय आपल्याकडे. आणि त्यामुळे हे जे श्री जोशी ज्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आपण जमलो आहोत, त्यांचं हे वैशिष्ट्य आहे. विशेषतः भारतीय क्रांतिकारक ज्या काळामध्ये त्यांनी लिहायला सुरुवात केली आहे त्या काळामध्ये क्रांतिकार्य, सशस्त्र क्रांती हे काहीतरी पाप आहे अशा तऱ्हेचा एक चुकीचा विचार समाजामध्ये पसरवला जात होता. 20 ऑगस्ट 1919 या दिवशी त्यांचा जन्म आहे. आजपासून 102 वर्ष झाली होता. ठाण्यामध्ये त्यांचं शिक्षण झालंय. लहानपणी त्यांना शिक्षक फार चांगले मिळाले. आपल्याकडे शिक्षक ही जी संस्था आहे ती फार महत्वाची आहे, कारण पुढची पिढी घडवणं किंवा बिघडवणं हे त्यांच्या हातामध्ये असतं. बऱ्याच अंशी चांगले शिक्षक बऱ्याच जणांना मिळतात, तसे त्यांनाही मिळाले. आणि त्यामुळे लेखन, वाचन, अभ्यास, इतिहास या विषयाबद्दलची गोडी, सर्वसामान्यपणे असं म्हटलं जातं की आता सध्याचा जो आपला भारतीय वाङ्मयामधला जो इतिहास आहे शालेय पुस्तकातला, तो इतिहासाबद्दलची नावड उत्पन्न व्हावी असा आहे. त्याचं एक गंमत म्हणून सांगतात, पूर्वी जे शाळा तपासायला रिपोर्ट यायचे, असा एक जण आला आणि 4थीच्या वर्गावरती शिवाजी राजाचं त्यावेळेला हे होतं, चरित्र होतं परीक्षेला अभ्यासक्रमामध्ये लावलेलं. तर त्याने सहज असं विचारलं की शिवाजी महाराज झाले नसते तर काय झालं असतं. 4-5 जणांनी हात वर केले. सगळ्यांना वाटलं वा, यांना सगळ्यांना चांगलं माहिती वाटतं. मग एका जरा चुणचुणीत दिसणाऱ्या मुलाला त्याने विचारलं, हा तू सांग बरं. ते म्हणलं शिवाजी महाराज झाले नसते तर आम्हाला त्यांच्या सनावळ्या पाठ कराव्या लागल्या नसत्या. वास्तविक पाहता शिवाजी राजांच्या पराक्रमाचा, त्यांच्या महत्तेचा, त्यांच्या कार्याच्या महत्वाचा खूप मोठा वाटा आपल्या देशाच्या इतिहासात आहे.
पण त्याचं पाहिजे तितकं व्यवस्थित शिक्षण न झाल्यामुळे केवळ तणावण्या, केवळ बोरिंग सब्जेक्ट अशा तऱ्हेचं मत विद्यार्थ्यांचं होऊ शकतं. पण विश्री जोशींना चांगले शिक्षक मिळाले, त्यामुळे त्यांचं लिखाणाचं, त्यांच्या बोलण्याचं, त्यांचं हे सगळं कौतुक झालं. आणि साहित्याची आवड असल्यामुळे त्यांना लिहावंसं वाटायला लागलं आणि आपण जसं वाचतो त्याच्याप्रमाणे आपण आपली मतं व्यक्त करावीत, आपले अनुभव व्यक्त करावेत असं वाटायला लागतं. सर्वप्रथम त्यांनी एक शोभा नावाची कादंबरी लिहिली. वास्तविक पाहता कथा कादंबरी चांगली गोष्ट आहे, आपल्याला वाचायला सगळ्यांना आवडतं. आमच्या सावरकर स्मारकाचे जे आधीचे अध्यक्ष होते मिलिंद गाडगे, युद्ध पत्रकार आणि अर्थशास्त्र तज्ञ, हे या ललित लेखकांवरती खूप रागवायचे बरं का. ते म्हणायचे हे ललित लेखक जे आहेत ते मूळ इतिहासाचा, मूळ चांगल्या चरित्राचा चोथा करून टाकतात. काल्पनिक किती लिहायचं, म्हणजे एखादा प्रसंग फुलवण्यासाठी, खुलवण्यासाठी थोडासा काल्पनिक भाग त्याच्यात आला तर ठीक आहे, पण कथा कादंबऱ्या अशा असतात की इतिहास कुठेतरी वरतीकडून जातो, बाजूलाच राहतो आणि वेगळंच काहीतरी समोर येतं. आणि लोक मूळ इतिहास वाचत नाहीत. जनरली आपल्याला कुठे कळत असतो त्या बखरींच्या भाषा, आपण बखरींपर्यंत जातो कुठे, बखरीत काय लिहिले आपण पाहतो कुठे, आम्ही साधारण काय वाचतो, कुठल्या तरी गोष्टी वाचतो, कुठल्या तरी कादंबऱ्या वाचतो, अगदी फारच झालं तर काव्य वाचतो. आणि या सगळ्या प्रकारामध्ये कल्पना, काल्पनिक घटना याचं प्राबल्य इतकं जास्त असतं की मुळातल्या इतिहासाला त्याच्यामुळे धोका होण्याची भीती असते. आणि आता हल्लीचा तिसरा भस्मासूर झालेला आहे तो म्हणजे इडियट बॉब, आपल्याला सगळ्यांना माहितीये. ऐतिहासिक मालिका, पौराणिक मालिका, म्हणजे जे काय त्याच्यामध्ये दाखवलेलं असतं, अरे राम राम, भयंकर. इतिहासात तो व्यक्ती कसा आहे प्रत्यक्ष मी दाखवताय कसा, आणि लोकांच्या मनावर त्याचाच परिणाम. या विश्री जोशींचं हे वैशिष्ट्य आहे की त्यांनी जे इतिहास लिहिले ते वस्तुनिष्ठ, प्रत्यक्षामध्ये काय झालं ते पाहून लिहिले. काल्पनिक, कल्पनेच्या भराऱ्या असं त्यांच्याकडे काहीही नाही. आणि अगदी ते त्यांनी निश्चितपणे पाळलेलं आहे. विशेषतः महाविद्यालयीन शिक्षण त्यांचं पुण्यामध्ये झालं होतं आणि त्यानंतर मुंबई महापालिकेमध्ये नोकरी त्यांनी करायला सुरुवात केली. पण त्यांनाही लहानपणापासून एक वासुदेव बळवंत फडक्यांचं छायाचित्र पाहिलेलं होतं आणि आपण पाहिलं असतं ते फार असं विलक्षण, विचित्र, भीतीदायक वाटतं. केस असे पिंजारलेले, हातामध्ये बंदूक, डोळ्यामध्ये अंगार. कारण इंग्रजांच्या राज्याविरुद्ध त्यांच्या मनामध्ये जो संताप होता तो त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय. आणि त्यामुळे त्यांना थोडीशी भीती वाटली होती. पण जेव्हा त्यांना समजलं की हे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचं चित्र आहे, आणि मग कुतूहल निर्माण झालं की हे नेमके कोण आहेत, हे नेमके यांचं चित्र असं आहे, ही माणसं कोण आहेत, त्यांनी काय केलं. आणि मग त्यांनी जेव्हा संशोधन करायला सुरुवात केली, त्यांचा संशोधनाचा जो गाभा आहे, एकतर प्रत्यक्ष त्या त्या स्थानी जायचं, जिथे जिथे हे घडलं, जिथे जिथे काही काम घडलं क्रांतिकार्याविषयी, त्या स्थानी जायचं, त्याच्याशी संबंधित अशी जी नातेवाईक मंडळी आहेत त्यांच्याशी बोलायचं. सरकारी जे खटले त्यांच्यावर झाले असतील त्याच्यातली मूळ कागदपत्र पाहायची आणि सगळ्या बाजूनी ज्या वेळेला साकल्याने त्याचा अभ्यास होईल त्यावेळेला सुस्पष्ट चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहिल्यानंतरच ते चरित्र लिहिलं जातं. अर्थात त्यामध्ये नवीन नवीन माहिती मिळाली, तर 3 त्याच्या आवृत्त्या निघाल्या, प्रत्येक आवृत्ती सुधारून वाढवलेली आहे, आणखीन काहीतरी नवीन मिळालं त्याच्यामध्ये ते घातलं जाईल. पण प्रत्येक वेळेला हा कटाक्ष ठेवला की आपल्याला जी माहिती मिळते आहे ती सत्य आहे, त्याला काही ना काही पुरावा आहे, काही ना काही कागदपत्रामध्ये किंवा कुणाच्या आठवणीमध्ये. आठवणीचं थोडंसं असं असतं
की बरेच वेळा माणसाच्या स्मरणशक्तीवर ते अवलंबून असतं. स्मरणशक्ती कदाचित दगा देईल, कदाचित बरोबर सांगेल, कदाचित काय हे आपण 100% सांगू नाही शकत, की मला जे आठवतंय तसंच घडलं होतं. कदाचित थोडं मागे पुढे होऊ शकतं. पण जी सरकारी कागदपत्र आहेत, विशेषतः त्यांच्यावर चाललेल्या खटल्याची कागदपत्र आहेत किंवा पोलिसांमध्ये त्यांचं जे वर्णन आहे, ज्या नोंदी आहेत, त्याच्यामध्ये काल्पनिकतेला सहसा वाव नसतो. त्यामुळे अशा सगळ्या गोष्टी पडताळून पाहून आणि मग चरित्र लेखनाला हात घालायचा आणि त्याप्रमाणे अगदी एडनपर्यंत पत्रव्यवहार करून त्या तुरुंगामध्ये नेमकं काय झालं, तिथले अधिकारी, तिथलं कागदपत्रांमधला भाग, हे सगळं पाहून त्यांनी वासुदेव बळवंत फडके यांचं चरित्र पहिल्यांदा 1947 ला लिहिलं. अर्थात सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर हे त्यावेळेला आपल्याला माहिती असेल नसेल स्वतः क्रांतिकारक होते, स्वतः लेखक होते, स्वतः, आणि त्यांनी पहिला पुरस्कार लिहिलाय त्याला, तो इतका सुंदर आहे. सावरकर असं म्हणतात, वासुदेव बळवंत फडके यांचं जे चरित्र विश्री जोशींनी लिहिलं त्याच्याबद्दल सावरकरांचं मत आपण ऐकूया. प्रस्थापित परसत्तेविरुद्ध लढून जे स्वराष्ट्राचं स्वातंत्र्य संपादन करण्यासाठी सिद्ध होतात, त्या सशस्त्र क्रांतिकारकांची चरित्र लिहिणं इतर अनेक अडचणींपेक्षाही साधनांचा अभाव आणि त्यामुळे ते फार कठीण झालं. आपल्याला माहिती असेल, बरेच क्रांतिकारक आपलं मूळ नाव लपवून, म्हणजे त्यांच्या संघटनेमध्ये त्यांची काहीतरी टोपण नाव असायची. म्हणजे पृथ्वीसिंग आझाद म्हटलं की ते स्वामीराव या नावाने वावरायचे, भगतसिंग लंबू चाचा या नावाने वावरत होते, वैशम पायन म्हणून एक क्रांतिकारक होते, ते बच्चन नावाने वावरत असत, स्वतः चंद्रशेखर आझादांना पंडितजी म्हणत असत. म्हणजे एखादा जर आपल्यातला पकडला गेला आणि त्याला जर पोलिसांनी त्रास देऊन नावं सांगायचा प्रयत्न, काढून घ्यायचा प्रयत्न केला, तर खरी मूळ नावं काय आहेत हे त्यांनाही माहिती असू नये. आणि मग अशी नावं हे केल्यानंतर असा माणूस सापडणं अवघडच जाणार. ज्यावेळेला प्रफुल्ल चाकी गेलेला समोर आला, सुधीराम बोस आणि प्रफुल्ल चाकी या दोघांनी मुझफ्फरपूरचा पहिला बॉम्बस्फोट केलेला होता, तो समोर आला, त्यावेळेला याचं नाव काय तू सांग, तर त्यांनी खोटं नाव सांगितलंय. याचं दोन कारण, एक तर आपल्या संघटनेवरती आघात होऊ नये आणि दुसरं त्याच्या घरच्या माणसाला त्रास होऊ नये, म्हणून त्याचं नाव दिनेश चंद्र आहे असं खोटंच सांगितलं. अशी काही तरुण मुलं क्रांती कार्यामध्ये खोट्या नावाने किंवा टोपण नावाने वावरत होती आणि त्यामुळे तीही अडचण, नेमकं कोण तिथे होतं, नेमकं कोणी काय केलं हे समजायला अवघड जाईल. अशा तऱ्हेचा साधनांचा अभाव, आणि तरी सुद्धा त्यातून हे एवढं मोठं पुस्तक, पहिलं मोठा ग्रंथ वासुदेव बळवंत फडके या अन्य क्रांतिकारकांचा त्यांनी लिहिला. तसंच क्रांतिकारकांच्या गुप्त कटाचे कार्यक्रम आणि कार्य जी असतात ती लिहून ठेवायची नसतात. चुकून मागून एखादं चिटोरं पोलिसाच्या, इंग्रजाच्या हाती सापडलं तर अनेकांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे ही कार्य गुप्त जाणावे आनंद वनभुवने, तसं हे गुप्त ठेवलं जायचं. कारण यांची कामं गुप्त चालायची, यांच्या मंडळ्या गुप्त असायच्या आणि त्यामुळे परकीय धाकामुळे त्यांची चरित्र सुद्धा लोकांसमोर येऊ शकत नव्हती. काही क्रांतीवीर मृत होतात, त्यामुळे त्यांच्या स्वतःच्या आठवणी सुद्धा नष्ट होतात. आणि म्हणून सावरकर असं म्हणतात की विश्री जोशी यांनी चरित्र सांगोपांग करण्यासाठी फार परिश्रम घेतले आहेत. खरीच गोष्ट आहे, सोपं नव्हतंच हे काम. मराठी वाङ्मयामध्ये वासुदेव बळवंतांचं ह्या त्यांनी लिहिलेल्या चरित्रापेक्षा अधिक मर्मज्ञ, अधिक साध्यंत, अधिक साधार असं दुसरं कोणतंही चरित्र उपलब्ध नाही. स्वातंत्र्यवीरांसारख्या माणसाने हे इतकं कौतुक करावं या अर्थी नक्कीच ते फारच चांगलं, फारच महत्वाचं होतं. या ग्रंथाच्या 3 आवृत्त्या निघाल्या. चरितार्थासाठी मुंबई महापालिकेमध्ये
चाकरी करत असताना त्यांचा जो व्यासंग होता तोही दिवसेंदिवस वाढत होता. आणि त्यामुळे केवळ एक पुस्तक लिहून समाधान नाही. आता एकाच चरित्र झालं तर मग इतरांची आणखीन मृत्युंजयाचा आत्मयज्ञ म्हणून त्यांचं जे पुस्तक आहे ते तर इतकं विलक्षण आहे. त्याच्यापेक्षा म्हणजे वासुदेव बळवंत फडक्यांचं निदान एका माणसांचं तरी होतं. यात तर अनेक क्रांतिकारक सहभागी होते आणि त्या सगळ्यांच्याकडे जाऊन त्यांच्या कडनं माहिती, त्यांच्या नातेवाईकांकडनं, त्यांच्या सरकारी रिपोर्टांमधनं अशी तऱ्हेची माहिती मिळवणं हा फार अवघड टास्क म्हणू आपण त्याला, किंवा अवघड गोष्ट होती ती. आणि तरी सुद्धा चिकाटी धरून त्याने ती पूर्ण केली आणि 1951 मध्ये हा पहिल्यांदा हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. त्याच्यावरती आचार्य अत्रे यांनी एक फार सुंदर अभिप्राय दिलेला आहे. हा ग्रंथ असा तेजस्पुंज आहे की अनेक नाटकं, कादंबऱ्या, रहस्य कथा याच्यावरून ओवाळून टाकाल. सर्वसामान्यपणे जो इतिहास ग्रंथ म्हणून असतो तो सर्वसामान्य वाचकाला कदाचित कंटाळवाणा वाटू शकतो, कारण सगळ्या जंत्रे असतात, सगळी कागदपत्राची नोंद असते, सगळ्या दिनांकाची नोंद असते. आम्हाला चटाकमटाक वाचायची हौस जास्त असते, इतिहासापेक्षा त्याच्यावर त्या कादंबऱ्या जास्त खपतात, हा आपल्याला अनुभव सगळ्यांना माहिती असते. पण हा इतिहास असून सुद्धा, काल्पनिक कादंबरी नसून सुद्धा ते इतकं रंजक आहे की आपल्याला ते खिळवून ठेवतं वाचकाला. पुढे आणखीन काय झालं, कोणी काय केलं, हे सतत आणखीन पुढचं 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 वाचायची इच्छा जागृत राहते. इतिहास ग्रंथ असून तो बोर होत नाही, तो कंटाळवाणा वाटत नाही. उलट आमच्या क्रांतिकारकांच्या अत्यंत प्रेरणादायी इतिहासामुळे त्याच्याबद्दल अतिशय आत्मीयता वाटते आणि त्या क्रांतिकार्यासारखं आपणही काही करावं अशी तीव्रतम इच्छा वाचकाच्या मनामध्ये निर्माण होणं हे फार मोठं यश या पुस्तकांचं आहे, या ग्रंथांचं आहे. हुतात्म्यांचं धगधगतं रक्त लाव्हा रसाच्या नदीप्रमाणे या ग्रंथातून वाहते. आचार्य अत्र्यांचे शब्द हे काही विलक्षण. भारताच्या स्वातंत्र्यासाठी गेल्या शतकात ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणांच्या पोळ्या पेटवल्या, आपल्याला माहिती असेल सावरकरांनी शहीद हा शब्द वापरू नका, त्याच्याऐवजी हुतात्मा, म्हणजे भाषाशुद्धी हे सावरकरांचं एक ध्येय होतच. पण आपल्या देशाच्या, राष्ट्राच्या, धर्माच्या, समाजाच्या संरक्षणासाठी या अतिशय महान अशा क्रांतिकारकांनी खुद्द आत्मा, आपल्या आत्म्याची आहुती स्वातंत्र्य यज्ञामध्ये दिलेली आहे, म्हणून तो अत्यंत समर्पक असा शब्द आहे हुतात्मा. त्यामुळे या हुतात्म्यांच्या प्राणांच्या होळ्या पेटल्या. हा ज्वलंत इतिहास. काय काय झालं त्यावेळेला थोडक्यात सांगायचं तर, आपल्या स्वतःच्या शरीराचे जणू काही सुरुंग करून त्यांनी त्या तळात कोंडले. आपल्या सर्वस्वाच्या चिंधड्या, अगदी तरुण तरुण कोळी कोळी मुलं होती हो, यांना काही आपल्या जीवाची इच्छा नसेल का? यांना काही सुख साधनं मिळवावीत असं वाटत नसेल का? यांना काही आपल्या घरादाराचं, बायका मुलांचं, आई वडिलांचं, बहीण भावांचं प्रेम नसेल का? हे सगळं आहे, हे सगळं त्यांच्या जवळ आहे, अतिशय मनाचे चांगले आणि कोमल आहे. मग तरी ते असं का करतायत? बॉम्ब गोळ्यांचा, पिस्तुलांचा उपयोग का करतायत? तर बाकी सगळ्यापेक्षा, स्वतःच्या सुखापेक्षा, स्वतःच्या घरच्या लोकांपेक्षा माझ्या मातृभूमीचं स्वातंत्र्य, त्यासाठी स्वातंत्र्य देवीने उभारलेला यज्ञ, त्यासाठी स्वतःची आहुती देताना सुद्धा मागे पुढे पाहायचं नाही, कारण माझं सर्वस्व तुझं साठी मरण ते जनन, तुझं वीर जनन ते मरण, हे स्वातंत्र्य देवतेचं स्तोत्र जे सावरकरांनी लिहिलं, शब्द सावरकरांनी लिहिले असतील, पण आमच्या सगळ्या क्रांतिकारकांची भावना तशीच होती. म्हणजे त्यामुळे ह्या सगळ्यांनी अद्वितीय असे हे वीर जे आपल्या देशामध्ये होऊन गेले, त्याची चरित्र ह्या मृत्युंजयाचा आत्मयज्ञमध्ये त्यांनी लिहिली. आणि त्यामुळे भारतीय क्रांतीची महानमंगल पोथी तेजपुंज आणि पवित्र प्रत्येकाने आपल्या जवळ ठेवली पाहिजे, तिचं पठण केलं पाहिजे.
अशा तऱ्हेचा अभिप्राय आपल्याला या ग्रंथाला आचार्य अत्र्यांचा मिळाला. जणू काही या पानापानामध्ये असं म्हणतात ना, की नेमकं सगळ्यात जास्त संहारक काय आहे, सगळ्यात जास्त प्रबल काय आहे. म्हणजे बंदुकीची गोळी प्रबल आहे जास्ती, त्याच्याही पेक्षा बंदूक उचलून शत्रूवरती जावं ही प्रेरणा देणारे ग्रंथ, ते लिहिणारी लेखणी ही जास्त प्रभावी आहे, असा अनुभव आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. आणि त्यामुळे काही वेळेला असं वाटतं, की हे काय असे 1-2 माणसं मारून स्वराज्य मिळणार आहे का? 2-4 फाशी गेले म्हणून स्वातंत्र्य मिळणार आहे का? त्यांना काही कळत नव्हतं का? जे मरत होते त्यांना समजत नव्हतं का? की ही आपल्या दृष्टीने खूप छोटी गोष्ट आहे. हे त्यांना माहिती होतं. हे त्यांना समजत होतं. लाहोरच्या तुरुंगामध्ये राजगुरूंची आई त्यांना भेटायला आली. त्यावेळेला ती असं म्हणाली, देशात मोठ्या-मोठ्या पुढाऱ्यांचं नाव होतं. ही तरुण कोळी मुलं यांना कोण त्यांचं महत्व धरणार आहे. पूर्वी तर त्यांना नावही नव्हतं किंवा त्यांच्याबद्दलची लोकांमध्ये प्रेम भावनाही नव्हती. तुम्ही मुलं फुकट कशासाठी मरता? त्यावेळेला ते असं म्हणाले आहेत, ही सगळ्या क्रांतिकारकांची भावना आहे, की आम्ही पायातले दगड आहोत. कदाचित लोकांना आम्ही दिसणार नाही, पण स्वातंत्र्याचं जे मोठं भव्य मंदिर उभं राहायचंय, त्याची सुरुवात आमच्यापासून आहे. आम्ही पायातल्या दगडासारखं गाडून घेऊ ज्या वेळेला, त्यावेळेला स्वातंत्र्याचं भव्य मंदिर उभं राहणार आहे. ही त्यांची भावना होती. ही त्यांची स्वतःच्या आत्माहुती बद्दलची प्रेरणा होती. आणि म्हणून अशी माणसं आपल्या देशामध्ये सगळीकडेच बरं का, सगळ्यात जास्त क्रांतिकारकांची संख्या 3 प्रांतामध्ये जास्त आहे. सगळीकडे होते, पण 3 प्रांतामध्ये सगळ्यात जास्त आहे. एक म्हणजे बंगाल आणि दुसरा म्हणजे पंजाब आणि महाराष्ट्र. आपल्याला माहिती असेल वंगभंगाची चळवळ म्हणा किंवा भारतीय असंतोष निर्माण होण्यासाठी जे मोठे कारणीभूत झाले, अशी 3 महान व्यक्तिमत्व लाल बाल पाल या नावाने इतिहासामध्ये ओळखली जातात. पंजाबचे सिंह लाला लजपत राय, बंगाली क्रांतिकारकांचे अग्रणी बिपिनचंद्र पाल आणि महाराष्ट्राचा महापुरुष बाळ गंगाधर टिळक, या तिघांना लाल बाल पाल यांची नावं नुसती नावं नाही, त्यांची कार्य आणि त्याबरोबर त्यांनी सगळ्या तरुणांना दिलेली प्रेरणा ही फार महत्वाची. आणि ती प्रेरणा या श्री जोशींनी लिहिलेल्या या सगळ्या ग्रंथांमध्ये पुरेपूर उतरली आहे, की ते वाचून आपण काहीतरी करायला पाहिजे ही भावना दृढ होईल, इतकं श्री जोशींची लेखणी इतकी तेजस्वी आहे. ती आपल्याला प्रेरणा तर देते. आणि दुसरं महत्वाचं काम म्हणजे ज्यांनी ह्या राष्ट्रासाठी आत्माहुती दिली, यांनी प्रचंड काम केलं, छळ पोचला, तुरुंगवास भोगले, फाशी घेतली, या सगळ्या क्रांतिकारकांचं नामोनिशाण कुठेही राहिलं नसतं कदाचित. आणि केवळ महाराष्ट्रापुरतं नव्हे, तर भारतातल्याच काय, भारताबाहेर सुद्धा जी काही क्रांतिकारक मंडळी होती, डॉक्टर खानकोजांसारखे किंवा लाला हरदयाळसारखे, मॅडम कामाल सारखे, जी माणसं इथून बाहेर गेली होती आणि बाहेर काम करत होती, चंपकरमण पिल्ले खूप आहेत अशी नावं सुद्धा, तर त्यांनाही म्हणजे ते तर गुलामीच्या अंधारामध्ये कधीच विरून जाऊ शकले असते, पण त्याची नोंद ठेवायची. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये 1990-91 मध्ये अंदमानच्या याची एक परिषद झाली होती. बरेच वर्ष झाली जरा. आणि त्यावेळेला जवळजवळ 100पेक्षा जास्त जे अंदमानात कष्ट भोगून वेगवेगळ्या शिक्षा भोगून परत आलेले क्रांतिकारक होते, त्यांचं एकत्रीकरण करून त्यांचे सत्कार केले होते. त्यावेळेला काही बांगलादेशापासून, कारण तोपर्यंत बांगलादेश निर्माण झालेला होता, आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून लांबून आम्हाला 100पेक्षा जास्त लोकांची माहिती मिळाली होती, त्यांच्याशी संपर्क केला होता.
जयंतराव त्यावेळेला अध्यक्ष होते सावरकर स्मारकाचे आणि बरेच कार्यकर्ती मंडळी होती. सगळ्यांची किती जणांची नावं घेऊ, सगळ्यांची फार कष्ट होते त्या मागे. आणि त्या सगळ्या क्रांतिकारकांना बोलवलं आणि त्यांचा सत्कार केला. त्यांना तुमच्या आमच्याकडनं पैशाची मान मर्यादा कशाचीही अपेक्षा नाही. पण त्यांच्यापैकी अनेक जण खूप थकलेले वृद्ध होते, पण आपल्याला कोणीतरी आठवण ठेवून बोलवतंय याची इतकी भावना त्यांच्या मनामध्ये होती. आणि आम्हाला हे सगळे कसे कळले लोक, हे सगळं काम हे विश्रींनी केलेलं आहे म्हणून कळले. अक्षरशः दोघांच्या खांद्यावर हात ठेवून कसं बसं चालायलाही त्रास होतोय असे ते वृद्ध आले होते. होता आणि त्यांची भावना अशी होती की या स्वातंत्र्यासाठी आम्ही हातामध्ये पिस्तूल घेऊन लढलो, आम्ही इंग्रजांविरुद्ध आंदोलनं केली, आम्ही तुरुंगवास भोगले, पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अत्यंत खोटं भारतीय समाजाला सांगितलं गेलं, वी हॅव मेड ब्लडलेस रिव्होल्युशन, आम्ही रक्ताशिवाय क्रांती केली. म्हणजे हे ज्यांनी रक्त स्वतःच आणि इंग्रजांचं सांडलं, अंदमानच्या टिकल्यावरती रक्ताचे टिकले भारतात सत्य कधी न लपलं. तर सगळं फुकट गेलं का, वाया गेलं का? आणि कोणाला आठवणही नव्हती किती वर्ष. ज्या स्वातंत्र्याची फळं आपण चाकतो आहोत, ज्या स्वातंत्र्याच्या सुखाचा आपण उपभोग घेतो आहोत, ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी शेकडो नव्हे हजारो लोकांनी, सहस्रावधी लोकांनी कष्ट सहन केले. कुणी मंडाले, कुणी एडनच्या तुरुंगात आणि सगळ्यात जास्त अंदमानच्या तुरुंगामध्ये झिजले, फटके खाल्ले, कोलू फिरवले, काठ्याकूट केली, कोणी फाशी गेले, असंख्य प्रकारचे छळ सहन केले. या सगळ्याची नोंद कुठेच नाही, कुठेच नव्हती, कुणाला माहितीच नाही. श्री जोशींचं हे मोठेपण आहे की जी क्रांतिकारक मंडळी त्यांची नामोनिशाणी कोणाला माहीत नव्हती. एक त्यांचे 4 नातेवाईक असतील, ते त्यांची आपण काढत असतील कदाचित, पण जो समाज आहे भारतीय समाज, त्या संपूर्ण समाजाला ही जाणीव असायला पाहिजे की त्यांच्या बलिदानावरती आपलं हे स्वातंत्र्य उभं आहे. ती सगळी माणसाची अश्रू गाळत होती, ते आनंदाचे अश्रू होते की तुमच्या संस्थेला तरी, काही लोकांना तरी, सावरकरांच्या नावाने काम करणाऱ्या मंडळींना तरी आमची आठवण झाली आणि आम्ही सुद्धा या स्वातंत्र्यासाठी काहीतरी केलं याची कुठंतरी नोंद घेतली गेली, याचा त्यांना आनंद झाला आणि त्याचा ते आनंदाश्रू होते. आमच्या आपल्याकडे जो विचार आहे आपल्याकडे सर्वत्र आहे, तर ही तर केवढी मोठी. वास्तविक पाहता चाफेकर बंधू आणि चाफेकर बंधूंचं संबंध जगाच्या इतिहासामध्ये वैशिष्ट्य असं आहे की एका घरातली 3 सख्खे भाऊ राष्ट्राच्या कार्यासाठी एकामागून एक फासावर चढले. ही अशी घटना जगात दुसरीकडे कुठेही नाही. भारताचा इतिहास काय, जगाच्या इतिहासात नाही. इतकं महत्वाचं. दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव हे 3ही चाफेकर बंधू रँड आणि आयस याच्या खुनाच्या आरोपाखाली त्या 3घांना फाशी आणि त्यांच्याबरोबर त्यांचे एक मित्र महादेव रानडे. नाम साधारणामुळे लोकांचा गोंधळ होतो. काही ठिकाणी आम्ही सांगितलं तर ते महादेव गोविंद रानडे नाही, ते न्यायाधीश रानडे वेगळे आणि हा वासूचा मित्र, वासुदेवरावचा मित्र. आणि चाफेकरांच्या ज्या गटामध्ये जो समूह होता त्यांचा राष्ट्र कार्य करणारा, त्याच्यामध्ये सहकारी असणारे आणि चाफेकरांच्या बरोबर फाशी गेलेले. आता ही माहिती श्री जोशींनी शोधली नसती तर आपल्यापर्यंत येणं जवळजवळ अशक्य होतं. आणि त्यामुळे कंठस्नान आणि बलिदान या नावाचं अतिशय बारकाईने लिहिलेलं पुस्तक, म्हणजे त्याच्यामध्ये दामोदर पंतांचा आत्मचरित्राचा भागही त्यांनी दिलेला आहे. सरकारी गुरुजी साहेबांनी काय काय हिंसावत्या केल्या आणि कसं त्यांच्याकडनं सगळं त्यांनी व्यवस्थित दिलेलं आहे. आणि तो संपूर्ण इतिहास स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्याला माहिती असेलच, ज्यांना सावरकर माहिती आहेत त्यांना हे थोडंफार माहिती असेल की चाफेकरांच्या फाशीचा
फाशीची वार्ता बातमी लोकमान्य टिळकांच्या केसरीमध्ये छापून आलेली होती आणि ती पाहून त्याच्यापासून प्रेरणा घेऊन 14-15 वर्षाच्या या विनायक दामोदर सावरकर यांनी आपल्या देवी समोर शपथ घेतली, अष्टभुजा देवी समोर, सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरे तो झुंजे. यात यशस्वी झालो, फार सुंदर प्रतिज्ञा आहे. यात यशस्वी झालो तर मातृभूमीच्या मस्तकावर स्वातंत्र्याचा राज्याभिषेक करे, अन्यथा नाही झालं तर चाफेकरांसारखा फाशी जाईल, दोन्हीची तयारी आहे. अशा तऱ्हेची प्रतिज्ञा त्या चाफेकरांच्या हुतात्म्यापासून सावरकरांनी घेतली. त्यामुळे ते पुस्तक हे अतिशय महत्वाचं. 1976 साली 76 ते 78 या काळामध्ये त्यांनी भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद म्हणजे ही सगळी जी मंडळी होती यांचं जे कार्य, यांचा जो कालखंड किंवा कार्यखंड म्हणू आपण, कारण बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची कामं एकाच वेळेला चालू होती. त्यामुळे तो जो कार्यखंड आहे त्याच्यावरती वडवानल या नावाचा, वडवानल म्हणजे आपल्याला माहितीये समुद्रामध्ये जो अग्नी असतो त्याला वडवानल असं म्हणतात, अतिशय भयानक अग्नी. आणि हा क्रांतीचा भयानक अग्नी त्या काळात जो पेटला होता त्याचं यथार्थ वर्णन जर कुठे असेल तर या वडवानलमध्ये. म्हणजे ते मराठी होते, मराठीमध्ये इतिहास लिहिले म्हणून फक्त मराठीच क्रांतिकारकांचं करायचं असा प्रांतिक संकुचितपणा त्यांच्याकडे नव्हता. देशाच्या स्वातंत्र्यासाठी कोणत्याही प्रांतातल्या, कोणत्याही काळातल्या, कोणत्याही जाती धर्माच्या कुठल्याही व्यक्तीने जे काही काम केलंय त्या प्रत्येकाची नोंद आपण ठेवली पाहिजे या इच्छेने त्यांनी अत्यंत बारकाईने, ते पुन्हा असं आपल्याला माहिती असेल पांचजन्य नावाच्या एका मासिकामध्ये राष्ट्रसंघाचं हे आहे त्याच्यामध्ये ह्या क्रांतिकारकांच्या काही आठवणी आल्या काही विशेषांकामध्ये. त्याही पाहिल्या थोड्याशा तोटक वाटतात किंवा ह्याच्या आठवणीत तो क्रांतिकारक, त्याच्या आठवणीत हा क्रांतिकारक संकलित एकत्रित जर पाहिलं असेल तर हे वडवानल मध्ये पाहावं. हा संपूर्ण इतिहास अक्षरशः दाहक आणि अग्निगोलासारखा प्रचंड दाहक तेजस्वी असा इतिहास त्यांनी 1978 मध्ये त्या मिश्र जोशींनी लिहिला. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जो कालखंड, त्यांचं जे क्रांती कार्य फार विलक्षण आहे. त्याच्यावरती अनेकांनी ग्रंथ लिहिले आहेत. सावरकर इंग्लंडमध्ये असताना 5 स्टॉर्मी इयर्स सावरकर लंडन श्रीवास्तवांचा ग्रंथ आहे. त्याचं मराठीकरण आपल्या अनुराधा खोल यांनी केलेलं आहे. इतरही अनेकांनी सावरकरांच्या चरित्रावर वेगवेगळ्या दृष्टिकोनातून लेखन केलेलं आहे. पण त्यांचं जे संपूर्ण क्रांतिकार्य भारतात आणि भारताबाहेर हे जे साकार केलेलं आहे, हे क्रांती कल्लोळ या 1985 मध्ये त्यांचं जे पुस्तक झालं त्याच्यामध्ये तो भाग लिहिला. क्रांती कल्लोळामध्ये अग्निपथावर, त्याच्या पाठोपाठ अग्निपथावरचा परागंदा, म्हणजे जी माणसं बाहेर गेली आणि त्यांना परत आपल्या देशामध्ये स्वदेशाला येता आलं नाही अशी काही मंडळी होती. सावरकरांचं आपल्याला सगळ्यांना नेमदसीने माहिती असेल. जसं राम असं म्हणतात रामायणामध्ये, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गेली असेल, तो विचार सावरकरांनी लिहिला. नवी नक्षत्र बहुत एक परी प्यारा भरत भूमीचा तारा, प्रासाद इथे भव्य परी मज भारी आईची चोपडी प्यारी. या सगळ्या क्रांतिकारकांना ती इच्छा होती. रेवाभाई राणा किंवा खानखोजे, राजबिहारी बोस, राजा महेंद्र प्रताप, चंपकरमण पिल्ले ही बाहेर गेली कामासाठी. जागतिक स्तरावरती त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी अतोनात कष्ट घेतले, पण त्यांना आपल्या देशात पुन्हा परत यायचं भाग्य लाभलं. ते अग्निपथावरचे परागंदा या नावाचं पुस्तक त्यांच्या चरित्राचं 1997 मध्ये त्यांनी लिहिलं.
वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, सरदार अजित सिंग, लाला हरदया, किती म्हणजे आपण नुसती नावं घेऊन दमून जाऊ, पण या सगळ्यांच्या चरित्राचा अभ्यास करून ते लिहून टाक. या माणसाने इतके प्रचंड प्रमाणावर लेखन केलं, या मला त्यावेळेला फार कौतुक वाटतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं सुद्धा तुम्ही जर पाहिलं तर एवढी विविध विषयावरची एवढी पुस्तकं, मग ते इतिहास आहे, नाटक आहे, काव्य आहे, म्हणजे त्याला मर्यादा आपण किती घालावी किंवा किती वाचावं, किती अभ्यास करावा तरी अजून आहे. जसं ते परमेश्वराचं रूप कसं आहे असं वेद विचार करतात, त्याच्याबद्दल वर्णन करतात आणि शेवटी म्हणतात नेती नेती, म्हणजे हे संपलं नाही, अजून काहीतरी आहे. न इति न इति, हे संपलं नाही. तसं वाटतं या लोकांनी हे किती केलं असेल, केव्हा केलं असेल, कसं केलं असेल, आपल्या सगळी बाकीची कामं, उद्योग व्यवसाय सांभाळून कसं केलं. घरादाराला पारखे झालेले आणि आपल्या या क्रांतिकार्यामुळे कष्ट भोगलेले या सगळ्यांचा परामर्श वेगवेगळ्या आणि नातेवाईकांकडे जायचं, त्यांची आठवणी संकलित करायच्या. मॅडम कामा त्यांचं बोलणं त्यांनी दुसरीने लिहिलंय, गुलामांच्या हिंदुस्थानात मी कधीच परत येणार नाही, हिंदुस्थान स्वतंत्र झाल्यावर मी काय त्या बाईचं तेज आहे, त्या तेजाची ओळख आम्हाला विश्री जोशींनी करून दिली, नाहीतर आम्हाला कुठून मिळणारच नाही. सेवानिवृत्ती लवकर घेतली त्यांनी. ग्वाल्हेर, कोल्हापूर, वेगवेगळ्या हिंद देशीचा वणवा या नावाचं पुस्तक आहे त्यांचं. त्यानंतर मदनलाल धिंगरा, विष्णू गणेश पिंगळे, सरदार उधमसिंग यांच्यावरती प्रलयातील पिंपळ पाने, अतिशय सुंदर पुस्तक त्यांचं आहे. अनेक इतिहास कसा आणि का लिहावा हाही एक सावरकरांनी सांगितलेला मुद्दा आहे. एकदा विक्रमादित्य हा जो प्राचीन राजा आहे त्याच्याबद्दल सावरकर असं म्हणतायत की त्याचं महत्व, त्याचं चरित्र हे त्यांनी सांगायचा प्रयत्न केला आणि त्यांच्या लक्षात आलं की जवळजवळ 5-6 जण विक्रमादित्य या नावाला पात्र आहेत. आणि मग आपल्याला लोक नावं ठेवतातच की तुम्ही काही नीट लिहून ठेवत नाही, तुम्हाला हे जर माहित नाही शिवाजीचा जन्म नेमका कधी झाला हे माहित नाही, शिवाजी 1 होते का 2 होते, विक्रमादित्य 1 होते का 5 होते, सगळा गोंधळ आहे तुमच्या इतिहासामध्ये. निश्चित सांगता येत नाही तुम्हाला, बरोबर हे सांगता आलं पाहिजे होतं, पण त्याला सावरकरांनी फार छान उत्तर दिले. निर्णयाला 5 व्यक्ती विक्रमादित्य आहेत किंवा शिवाजी 1 झाला का 2 झाले का अनेक झाले, असले वाद आपल्या इतिहासामध्ये जरी असले तरी सावरकर म्हणतात मला त्यात मुळीच कमीपणा वाटत नाही. का तर एकाहून एक अनेक योग्यता असलेले विक्रमादित्याच्या गुणांपर्यंत पोहोचू शकणारे, त्या पातळीपर्यंत पोहोचू शकणारे 5-5, 6-6 लोक म्हणजे रत्नांची खाण आहे हा हिंदुस्थान. म्हणजे त्यामुळे तो नेपोलियन बघा त्याचा किती व्यवस्थित इतिहास लिहिलेला आहे. निश्चित त्यामध्ये म्हणतात की अहो एकुलता एक नेपोलियन यांना सापडला आणि मग त्याने त्याचा निश्चितपणे त्याचा इतिहास लिहून ठेवला. ठीक आहे ना, आपापल्या राष्ट्रामध्ये सीझर काय किंवा हॅनिबल काय हे एकटे झाले आणि त्यामुळे त्यांचा इतिहास त्यांनी सांभाळून ठेवला, कारण एकुलता एक काहीतरी मोठा माणूस त्यांना मिळाला. आमच्याकडे नररत्नांच्या खाणी आहेत आणि त्यामुळे एक का 5-5 विक्रमादित्य असू शकतात, एक का अनेक शिवाजी निर्माण होऊ शकतात. ही नररत्न माझी मातृभूमी आहे ना, ही नररत्नांची खाण आहे. आणि त्याच्याबद्दल ते फार सुंदर वक्तव्य त्यांनी केलं. म्हणजे याचा अर्थ इतिहास लिहू नये असं त्यांना म्हणायचं नव्हतं, कारण त्यांनी स्वतः 1857 स्वातंत्र्य समर, सिंधुबल बादशाही, 6 सोनेरी पानं आणि अनेक लेख, अशा प्रकारचे अनेक इतिहास ग्रंथ स्वतः सावरकरांनी अगदी तरुण वयापासून 80 वयापर्यंत कारणाकारणाने निमित्ताने अनेक लिहिलेले आहेत. त्यामुळे इतिहास लिहू नका असं त्यांना म्हणायचं आणि जागतिक इतिहासाचा त्यांचा अभ्यास आहे संपूर्ण, आणि त्यामुळे इतिहास त्यांनी लिहिला पाहिजे हे त्यांना मान्य आहे. पण म्हणून आम्हाला कोणी नावं ठेवायची गरज नाही, आमच्याकडे नररत्नांच्या खाणी आहे.
फार सुंदर उत्तर दिलं त्यांनी. एक छान आठवण त्यांनी त्यांच्या 6 सोनेरी पानामध्ये लिहिली आहे. इतिहासकाराचं महत्व काय आणि इतिहासकार म्हणजे काय? बडोद्याचे सरदेसाई, रियासतकार म्हणून ज्यांना आपण ओळखतो ते सरदेसाई सावरकर रत्नागिरीमध्ये असताना त्यांना भेटायला आले. त्यांची भेट झाली, वयोवृद्ध होते. सावरकरांना अतिशय आनंद झाला. त्यांचं आदर स्वागत केलं, कुशल विचारलं आणि बोलता बोलता ते असं म्हणाले, की "एवढे मोठे इतिहासकार, आम्ही तुमचे इतिहास वाचत मोठे झालो." असं सावरकर सरदेसाईंना म्हणतायत, की "तुम्ही लिहिलेले इतिहास वाचत वाचत आम्ही मोठे झालो." प्रेरणा घेतली त्याच्यापासून आणि एवढा मोठा इतिहासकार माझ्या समोर आला, माझ्याकडे आला, याचा मला खूप आनंद होतोय, मला अभिमान वाटतो. त्यावेळेला सरदेसाईंनी सावरकरांना दिलेलं उत्तर आहे, वयोवृद्ध मनुष्य. त्यांनी असं उत्तर दिलं, की "अहो, आम्ही कसले मोठे इतिहासकार? खरे इतिहासकार तुम्ही आहात, आपण आहात. आपण इतिहास घडवता, तो फक्त आम्ही लिहून ठेवतो. खरे इतिहासकार तुम्ही आहात." खरंच आहे. जे घडवणारे आहेत ते मोठेच, पण त्याचबरोबर ते यथार्थपणे लिहून ठेवणं, त्याची नोंद ठेवणं आणि काल्पनिक नाही हां, मी पुन्हा पुन्हा हा विषय घेते कारण बऱ्याच कादंबऱ्या, बरेच कथा या खूप काल्पनिक गोष्टी त्याच्यामध्ये येतात आणि मूळ इतिहासाला हरताळ फासला जातो याचा वारंवार अनुभव मी घेतलेला आहे. मध्यंतरी एकाच्या ह्याच्यामध्ये जोरदार वादविवाद झाले की त्यांच्या इतिहासामध्ये काहीही मनगडंत म्हणतात तशा गोष्टी होत्या. त्यांना असं विचारलं गेलं वादविवादाच्या ह्याच्यामध्ये, की तुम्ही असं का लिहिलं? मुळामध्ये हे असं नाहीये. तुम्ही असं का? आपल्याला माहिती आहे छत्रपती संभाजी महाराजांबद्दल किती वाईट, किती चुकीच्या गोष्टी समाजामध्ये प्रचलित होत्या. नंतर मग वासी बेंद्रे म्हणा किंवा कमल गोखले म्हणा यांच्यासारख्या इतिहासकारांनी त्यातलं सगळं चुकीचं खोडून काढून चांगला खरा संभाजी राजा आमचा कसा होता हे बऱ्याच इतिहासकारांनी लिहिलं पुढे नंतर. डॉक्टर शिवदे आहेत त्यांनी ज्वलत जलन तेजस संभाजी राजा म्हणून दिलं. शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये सुद्धा अजूनही कितीतरी चुकीच्या गोष्टी घुसळतात लोक. मूळ इतिहास उपलब्ध असताना नसता तर काय केलं असतं कोणाचं. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यावेळेला त्या वादामध्ये असं म्हणलं तुम्ही हे का लिहिलं? त्यावेळेला त्या लेखकाने असं उत्तर दिलं, मला असं वाटलं म्हणून लिहिलं. वाटलं? त्यांना त्यामुळे त्यावेळेला असं आपल्यातल्या एकाने असं कठोर उत्तर दिलं होतं, तुम्हाला वाटलं असं तुम्हाला जर लिहायचं असेल, तर तुम्ही स्वतःच्या तीर्थरूपांच्या नावाने वाटतंय ते लिहा. आम्हाला काही म्हणायचं नाहीये. पण तुम्ही जर आमचे इतिहास पुरुष, तुम्ही जर आमच्या राष्ट्राचे पुराण पुरुष, तुम्ही आमच्या राष्ट्राची जी दैदिप्यमान अशी परंपरा आहे त्याच्यामधल्या वीर वीरांगना यांच्याबद्दल मला वाटतं म्हणून वाकड तिकडे लिहिणार असतात तर तुम्हाला आम्ही जागेवर ठेवणार नाही. पण आज दुर्दैवाने हीच संख्या फार जास्त झाली आहे. फार जास्त लोक अशी आहेत की जे काल्पनिक कथा, कादंबऱ्या, नाटक, चित्रपट, सिरियल या सगळ्यामध्ये पूर्ण इतिहासाची आणि पुराणांची आणि संत चरित्राची वाट लावतात. त्या पार्श्वभूमीवरती मिश्री जोशींचं लिखाण हे असं झगमगून आणि तेजस्वीपणे उठून दिसतं की कोणत्याही काल्पनिकतेचा स्पर्श होऊ न देता मला असं वाटलं असं असेल कदाचित अशी भाषा न वापरता ज्याच्याबद्दल व्यवस्थित पुरावा मिळाला, ज्यांच्या कोणाच्या नातेवाईकांच्या आठवणी असतील, त्यांच्या बरोबर काम केलेल्यांच्या आठवणी असतील, नाहीतर सरकारी कागदपत्र असतील, हे सगळे अभ्यासून त्याच्यावरनं इतिहास लिहायचा आणि खरा इतिहास लिहायचा, सत्य इतिहास लोकांसमोर आला पाहिजे. अरे सत्य इतिहास एवढा चांगला आहे की त्या काल्पनिकच्या वाटेला तुम्ही जातात कसं? पण असं होतं. धुंद सावरकरांची ह्या नावाचा सुद्धा एक फार सुंदर ग्रंथ त्यांचा आहे. बरेच आहे ग्रंथ. अखेर उजाडला पण देश रक्त बंबाळ हा फाळणीच्या आसपासच्या सगळ्या काळावरचा त्यांचा ग्रंथ आहे. त्याचबरोबर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या चरित्रावरचा सुद्धा त्यांचा त्यांचं पुस्तक, त्यांचा ग्रंथ हा अतिशय उत्कृष्ट आहे. क्रांतिकारक राजकारण, राजकीय नेते, पुस्तक परीक्षण, सद्यस्थितीला अनुसरून दिनविशेष अशा अनेक विषयांवरती
त्यांनी लेख लिहिलेले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये ते अनेक वेळा येत होते. त्यानं एक बैठक बसायची नेहमी, बरेच वेळा आमचे पंडितराव बखले, खानोलकर, त्यांच्याबरोबर माधवराव पाठक, बरेच मंडळी असायची. आणि संध्याकाळी जरा संध्याकाळी येऊन बसायचे, गप्पा टप्पा चालायच्या, चाफेकरांचे नातू यायचे आपल्याकडे, अशी बरेच मंडळी यायची. त्यांना जर आपण कधी काही विचारलं ना, हो विश्री आपल्याला काहीतरी माहिती हवी आहे, उत्सुकता आहे, आणि काही विचारलं तर ते सहसा सांगत नसत. ते म्हणायचे माझ्या ग्रंथात मी लिहिलंय तो बघा. आत्मविश्वास काय, तुम्हाला येणाऱ्या कोणत्याही शंकेचं निरसन माझ्या ग्रंथामध्ये होईल याची मला खात्री आहे, आणि त्यामुळे नसत्या चर्चा करू नका, ग्रंथ पहा. समर्थ रामदासांनी असं म्हटलंय, नका करू खटपटा, पहा माझा ग्रंथ नीट, त्याने सायोज्याची वाट गवसैलची. तसं भारतीय स्वातंत्र्याच्या या सगळ्या क्रांतिकारकांची चरित्र, त्यांनी केलेली कार्य, याची महती इतक्या उत्कृष्टपणे त्यांनी लिहून ठेवलेली आहे की लोकांना शंका उद्भवू नये, किंवा जर कोणाला काही शंका आली तर तिचं संपूर्णपणे निरसन व्हावं, इतक्या सुस्पष्टपणे, इतक्या व्यवस्थितपणे त्यांनी प्रत्येक ग्रंथामध्ये त्या त्या महापुरुषाचा, त्या त्या क्रांतिकारकांचा इतिहास लिहिलेला आहे. त्यांना एक कविता फार आवडत असते बरं का. ते जेव्हा यायचे, ज्यावेळेला मी सावरकरांच्या कविता म्हणायला वगैरे सुरुवात केली, तेव्हा त्यांना कळलं, मला म्हणले तू कविता म्हणतेस ना, मग एक कविता त्यांनी, राजा बढे यांची सावरकरांवरची कविता आहे, घडू दे पुन्हा एकदा भारत, ती त्यांनी मला दिली आणि मला म्हणले ही कविता पाठ कर आणि म्हण. अहो ती किती विलक्षण आहे माहितीये का. मी कुठेतरी ती एखाद्या कॅसेट मध्ये पूर्वी ऐकली होती आणि म्हणून ती मी म्हणायला सुरुवात केली. मराठ्यांची अमूर्त स्फूर्ती विकासा, नवोन्मेषशाली कवींच्या कवे, महासाहसी त्यागवीरा उदारा, किती आळवावे तुला गौरवे. विश्री जोशींनी 2 वेळा ऐकल्या. म्हणजे असे नाही म्हणायची ते भावगीत नाही आहे, ते काय भावगीत आहे का, ती वीरश्रीची कविता आहे. ती एका विशिष्ट पद्धतीने, एका वृत्तामध्ये रचलेली आहे, ती त्या पद्धतीने म्हणली पाहिजे. फार अवघड आहे ती, पण त्यांची फार लाडकी होती ती कविता. तुझी लेखणी देत चेतावणी, दास्त संहारिणी, धर्म संवर्धिनी, ओजस्विनी धीर गंभीर वाणी, यशोवर्त्मिनी ध्वांत विद्राविणी. जिवेचे तुकडे मोठी नाटक करायचे शब्द आहेत त्याच्यामध्ये. करी दग्ध संदिग्धता बुद्धिमुग्धा विदग्धा कली रम्य ज्योतिष्मती, रिघे कल्पना वैनते या परी, ज्ञेय अज्ञेय लंघून ध्येया प्रती. अशी 9 कडवी आहे त्याच्यात. त्यांचा मला खूप वेळा आग्रह झाला की तू हे सगळं पाठ कर आणि आपल्या कार्यक्रमामध्ये तू सादर कर. मी म्हटलं हो, इतकी अवघड आहे ती, तोंडातून निघणं बघून सुद्धा. ते म्हणले बघितलं ना की त्याचा जोश कमी होतो. ती पाठ असेल तुमच्या डोक्यात असेल तर ती अधिक प्रभावीपणे तुम्ही मांडू शकता. हे त्यांचं सगळं म्हणणं मान्य करून सुद्धा माझी ती पाठ झाली नाही, हे माझा कमीपणा असं मी मानते. पण त्यांनी 4 वेळा माझ्याकडनं ती म्हणून गेली. त्यांना असं सारखं वाटायचं की हा ह्यातला जो विचार आहे सावरकरांचं मोठेपण, जे अनेक ग्रंथांमध्ये, अनेक पानांमध्ये, अनेक ओळींमध्ये जे होणार नाही, ते राजा बढ्यांनी या एका कवितेतून फार उत्तम तऱ्हेने सांगितलं आहे. दुसऱ्याच्या गुणांचा गौरव करायला सुद्धा मनाचं फार मोठेपण लागतं, ते त्यांच्या जवळ आहे. आणि त्यामुळे ते नेहमी असं नेहमी मला सांगायचे की झाली का तुझी पाठ. नाही हो, पाठ होत नाही, पण मग ती म्हणत जा. जिभेला उत्तम वळण लावण्यासाठी, आपल्या अंगामध्ये वीरश्रीचा जोश संचारवण्यासाठी या कवितेचा तुला उपयोग होईल, असं ते मला नेहमी सांगत होते. त्यांच्या सगळ्या पद्धतीची जी काही वाङ्मय आहे, त्यांच्या कादंबरी आहे, बरंच इंग्रजी पण लेखन आहे त्यांचं. शोभा मंगला, पहाटेचं चांदणं या कादंबरी, अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचा पुरस्कार, उभा भावे स्मृती पुरस्कार हा फार मानाचा समजला जातो. आद्य क्रांतीवीर स्मृती पुरस्कार, जी वासुदेव फडक्यांची स्मृती समिती आहे त्याच्या वतीने, आणि अतिशय चांगले म्हणजे मानाचे पुरस्कार जे खरोखरच गुणी. आता पुरस्काराचं सुद्धा राजकारण होतं.
पण हे राजकारण न करता त्यांच्या गुणगौरवासाठी, त्यांच्या कर्तृत्वासाठी त्यांना मिळालेले हे पुरस्कार आहेत. आणि त्यामुळे लेखनाची त्यांची जी हौस आहे ती अनेक चांगली चांगली चरित्र लिहून, चांगल्या चांगल्या कथा लिहून त्यांनी पूर्ण केली. इतकंच नाही, त्याच्या काही वेळेला त्यांना नंतर हे मिळाले सुद्धा, प्रकाशक मिळाले, पण हे आपलं प्रकाशन करायला सुरुवातीला कोणी तयार नव्हतं. त्यावेळेला स्वतःची पदरमोड करून स्वतः पहिल्यांदा ती पुस्तकं प्रकाशित करावी लागली. तेही काम त्यांनी केलं. आणि त्या क्रांतिकारकांच्या चरित्रकार विष्णू श्रीधर जोशी हा विलक्षण माणूस जो आहे, त्यांच्यामुळे, त्यांच्या या लेखनामुळे, सत्य कथा, क्रांतिकारकांनी खरोखर काय केलं, आपल्या भारतीय स्वातंत्र्यासाठी किती रक्त सांडलं, किती लोकांनी कसे कष्ट भोगले, काय काय सहन केलं, हे तुमच्या आमच्या पिढीपर्यंत लिहिल्यामुळे, लिहून ठेवल्यामुळे, पुस्तकं तयार झाल्यामुळे, ग्रंथामुळे आपल्यापर्यंत पोहोचलं. आणि नुसता महाराष्ट्र नाही, संपूर्ण भारतातल्या, भारताबाहेरच्या सुद्धा सगळ्यांना यथायोग्य, यथा न्याय त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये दिला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जो वसा घेतला होता स्वातंत्र्याचा, एवढंच नव्हे तर प्रेरणा लोकांना देण्याचा, ते स्वतः करत होते. तेच काम विश्री जोशींनी त्यांच्या प्रमाणामध्ये, त्यांच्या ज्ञानाच्या कक्षेमध्ये, नाही आपण म्हणतो एखादं काम करायचं ना, मला झेपेल तर करीन, मला जमेल तेवढं करीन. जमेल आणि झेपेल या शब्दाच्या खूप पुढे जाऊन अतिशय कष्टाने सत्य इतिहास आपल्यापर्यंत आणायचा हा जो प्रचंड मोठा उद्योग विश्री जोशींनी केला. सावरकर स्मारकाने शताब्दी बद्दल त्यांची पुस्तकं पुन्हा प्रकाशित करायचं ठरवलं. त्यांच्या ग्रंथ, आपल्या सावरकर स्मारकामधल्या ग्रंथालयाला त्यांचं नाव दिलं. अत्यंत यथार्थपणाने त्यांचं स्मारक आपण ज्या ठिकाणी केलंय, कारण त्यांनी एवढे ग्रंथ लिहिले, एवढं सगळं लिखाण केलं आहे, तर एखाद्या ग्रंथालयाला त्यांचं नाव देणं याच्यासारखा उत्तम स्मारक नाही असं म्हणायला हरकत नाही. त्यांची स्मृती आपण कशासाठी ठेवायची, त्यांच्यासारखं कोणीतरी काम करा. आता अलीकडेही काही नवीन अभ्यासक निघाले, नवीन पुस्तकं लिहितायत. सावरकरांवरती अनेकांनी चुकीने काही आगपाखड केली तर त्याला उत्तरं देतायत. जुन्या ह्याच्यामध्ये जगत जोगळेकर आणि डॉक्टर अरविंद गोडबोले ही मंडळी अशी होती की सावरकरांबद्दल वेगळं वागडं चुकीचं काही टाकून आलं तर ताबडतोब त्यांचं पत्र जायचं आणि सत्य काय आहे ते सांगायचं. अरे खरं काय आहे सांगणारी माणसं फार कमी उरली आहेत. अशा लोकांनी जे प्रयत्न केले त्यामुळे आपल्याला क्रांतिकारकांचा खरा इतिहास समजलाय आणि तो जिवंत ठेवणं, जागृत ठेवणं आणि पुढच्या पिढीपर्यंत आणि आपल्या सगळ्या समाजापर्यंत पोहोचवणं हे खरं आपलं काम आहे. आणि ते आपण आपल्या खरंच यथाशक्ती म्हणतो आपण तसं काही प्रमाणात आपण करतो आहोत. त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर केलं आहे, पण ते आपल्या पुढच्या पिढीला कळलं पाहिजे, समजलं पाहिजे. त्याशिवाय इतिहासाला आपण विसरून चालणार नाही. तो इतिहास जागृत नक्की राहिला पाहिजे. जी माणसं आपला इतिहास विसरतात त्यांचा भविष्यकाळ अंधारात जातो. आपला भविष्यकाळ जर उज्ज्वल व्हायचा असेल तर इतिहास हा वाचला गेला पाहिजे, समजून घेतला गेला पाहिजे आणि इतिहासापासून शहाणं व्हायला पाहिजे. हीच अपेक्षा त्यांच्याही मनामध्ये होती, म्हणूनच त्यांनी एवढे प्रयत्न केले. ती त्यांची इच्छा पुढच्या पिढीनं पूर्ण करावी. इतिहासापासून ज्ञान घ्यावं. आपल्या आहुतींनी यज्ञ पेटवलेल्या क्रांतिकारकांच्या बद्दल आपण कृतज्ञ असावं, त्यांच्यासमोर नम्र असावं आणि त्यांच्या कार्याची स्फूर्ती घ्यावी. म्हणजे मग त्यांनी केलेल्या कामाचं, कष्टाचं सार्थक झालं असं म्हणायला हरकत नाही. या त्यांच्या जन्मदिनानिमित्त 102व्या जयंती निमित्त माझ्या वतीने, सावरकर स्मारकाच्या वतीने आणि सगळ्या क्रांतिकारक प्रेमींबद्दल त्यांच्या वतीने मी विश्री जोशी यांना धन्यवाद देते. आणि हे सगळं या निमित्ताने मला बोलायची संधी मिळाली.
त्या निमित्ताने मी पुन्हा त्यांचं चरित्र, माझ्या आठवणी पुन्हा त्यांच्याबद्दलच्या ताज्या झाल्या. अनेक वेळा आमची भेट झालेली होती सावरकर स्मारकामध्ये. ते निमित्त मला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने आज दिलं, म्हणून त्याही सगळ्या आयोजकांना, सगळ्या पदाधिकाऱ्यांना मनापासून मी धन्यवाद देते आणि या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देते. हिंदू राष्ट्र की जय हा सावरकरांनी दिलेला जयघोष, त्यांचे ध्वज आणि त्यांच्या सहकारी मागचे पुढचे सगळे क्रांतिकारक यांच्या चरणावरती आणि त्यांची चरित्र आपल्याला सांगणाऱ्या विश्री जोशींच्या स्मृतीला नम्रपणे विनम्र मानवंदना, अभिवादन. धन्यवाद.